खंड पाचवा, भाग पहिला, संघ. संघ आणि त्याची संघटना. भगवंतांच्या अनुयायांची दोन वर्गात विभागणी होत असे, भिक्खू आणि गृहस्थ किंवा उपासक. संघ ही भिक्खूंची संघटना, उपासकांची संघटना नव्हती. बौद्ध भिक्खू हा मुख्यतः परिव्राजक असे. परिव्राजक ही संस्था बौद्ध भिक्खूंच्या संस्थेहून जुनी आहे. प्राचीन परिव्राजक म्हणजे कौटुंबिक जीवनाचा त्याग करून इस्ततः परिभ्रमण करणाऱ्या लोकांचा समुदाय. आचार्य आणि दार्शनिक यांच्या साहचर्यात यावे, त्यांची प्रवचनं ऐकावी आणि नीतिशास्त्र, तत्वज्ञान, सृष्टी, गूढवाद इत्यादी विषयावर त्यांच्याशी चर्चा करावी, जेणेकरून तत्वज्ञान मिळवावे हा त्यांच्या परिभ्रमणाचा हेतू असे. काही प्राचीन परिव्राजक दुसरा गुरु मिळेपर्यंत एका गुरुपाशी राहत असत, तर काही कुणालाही गुरु न मानता एकटेच राहत असत. या प्राचीन परिव्राजकांच्या वर्गात स्त्री परिव्राजकही असत. त्या कधी पुरुष परिव्राजकांबरोबर राहत, तर कधी स्वतंत्रपणे राहत. या प्राचीन परिव्राजकांचा संघ नसे, वर्तनांचे नियम नसत. ज्या ध्येयासाठी झटायचे असे ध्येय त्यांच्यासमोर नसायचे. भगवंतांनीच प्रथम आपल्या अनुयायांचा संघ अथवा भ्रातृभावाने एकत्र आलेला समुदाय बनवला आणि त्यांच्या वर्तणुकीचे नियम आणि ज्या ध्येयाची साधना करून ते प्राप्त करून घ्यायचे ते त्यांच्या पुढे ठेवले. संघप्रवेश. संघात कोणालाही प्रवेश मिळे. त्याला जातीचे बंधन नव्हतं. त्यात पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही बंदी नव्हती. संघप्रवेशाला सामाजिक प्रतिष्ठेची आवश्यकता नव्हती. संघात जातीला स्थान नव्हतं. संघात सामाजिक प्रतिष्ठेप्रमाणे उच्च नीच असा भेदभाव पाळला जात नव्हता. संघात सगळे समान मानले जात असत. संघामध्ये माणसांचे महत्त्व त्याच्या अंगच्या गुणांवर ठरवले जात होते, कुळांवर नाही. भगवंत म्हणत असत, संघ हा एका महासागरासारखा असून भिक्खू म्हणजे महासागराला येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. नद्यांना स्वतंत्र नावे आणि अस्तित्व असतात, पण नदी एकदा महासागराला मिळाली की तिचे नाव आणि तिचे अस्तित्व लोप पावते आणि इतरांबरोबर मिळून ती एकरूप होते. संघाची ही स्थिती तशीच आहे. भिक्खूने एकदा संघात प्रवेश केला की तो समुद्राच्या पाण्याप्रमाणे एकरूप होऊन जातो. त्याची जात, त्याची सामाजिक प्रतिष्ठा आणि कुळ या सगळ्या गोष्टी लोप पावतात असं भगवंत सांगायचे. संघात जो एक भेद मानला जात असे तो लिंगविषयक. भिक्खू संघ आणि भिक्खुणी संघ या दोन वेगळ्या संस्था होत्या. संघातील घटकांचे श्रामणेर आणि भिक्खू असे दोन वर्ग पाडले जात. 20 वर्षाखालील प्रत्येक मनुष्य श्रामणेर मानला जाई. त्रिसरण आणि दशशिला ग्रहण केलेला प्रत्येक मुलगा श्रामणेर बने. त्रिसरण म्हणजे मी बुद्धाला शरण आहे, मी धम्माला शरण आहे आणि मी संघाला शरण आहे. दशशिला म्हणजे मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी ब्रह्मचर्य पाळेन, मी असत्य बोलणार नाही, मी मद्यपान करणार नाही, मी अवेळी अन्न सेवन करणार नाही, मी असभ्य आणि अनैतिक कृत्य करणार नाही, मी अलंकाराने आपले शरीर भूषवणार नाही, मी ऐशारामापासून दूर राहीन आणि सुवर्ण आणि रौप्य यांचा लोभ धरणार नाही. अशा या 10 प्रतिज्ञा आहेत. या प्रत्येक श्रामणेराने घ्यावयाच्या 10 प्रतिज्ञा आहेत. श्रामणेराला कोणत्या काळी संघ सोडून उपासक बनता येत असे. श्रामणेर हा भिक्खूंच्या स्वाधीन असून भिक्खूंच्या सेवेत आपला काळ व्यतीत करत असे. त्याने परिव्रज्जा घेतलेली नसे. भिक्खू व्हायला 2 अवस्थांमधून जावे लागे. पहिली परिव्रज्जा आणि दुसरी उपसंपदा. उपसंपदा घेतल्यावर तो भिक्खू ठरे. ज्या श्रामणेरला भिक्खू होण्यासाठी परिव्रज्जा घेण्याची इच्छा असेल त्याला ज्या भिक्खूला उपाध्याय पदाचा अधिकार असे त्याच्याकडे जावे लागे. भिक्खू म्हणून 10 वर्ष घालवल्याशिवाय भिक्खूला उपाध्यायपद प्राप्त होत नसे. उपाध्यायाने श्रामणेरला त्याचा परिव्राजक म्हणून स्वीकार केल्यावर त्याच्या सेवेत आणि संरक्षणात त्याला राहावे लागत असे. हा शिक्षणाचा काळ संपल्यानंतर उपसंपदेसाठी खास बोलवलेल्या संघसभेत उपाध्यायाला श्रामणेरावर उपसंपदेचा अनुग्रह करावा अशी संघाला विनंती करावी लागे. जो भिक्खू पदाचा प्रार्थी आहे तो परिव्राजक त्या पदाला योग्य आहे की नाही याची खात्री करून घ्यावी लागे.
ही खात्री करून घेण्यासाठी परिव्राजकाला काही ठराविक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत असत. जेव्हा संघ उपसंपदेची अनुमती देईल तेव्हाच परिव्राजकाला भिक्खूपद मिळत असे. भिक्खुणी संघात प्रवेशासंबंधीचे नियम हे भिक्खू संघाच्या प्रवेशाच्या नियमांसारखेच होते. भिक्खू आणि त्याच्या प्रतिज्ञा. उपासक आणि श्रामणेर शील प्रतिपालनाच्या अटीने आपणाला बांधून घेतो. भिक्खू शील ग्रहण करतो ते व्रत म्हणून. शीलव्रताचे उल्लंघन करणार नाही अशी प्रतिज्ञा त्याला करावी लागते. उल्लंघन झाल्यास तो शिक्षेला पात्र ठरतो. भिक्खू ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करतो. भिक्खू चोरी न करण्याची प्रतिज्ञा करतो. भिक्खू वृथा वल्गना न करण्याची प्रतिज्ञा करतो. भिक्खू जीव हत्या न करण्याची प्रतिज्ञा करतो. नियम ज्यांची अनुज्ञा देत नाहीत त्या वस्तू न बाळगण्याची भिक्खू प्रतिज्ञा करतो. भिक्खूला खालील 8 वस्तू फक्त बाळगता येतात. शरीर आच्छादनासाठी 3 चिवरे, ती म्हणजे कमरेस गुंडाळण्याचे अंतर्वासक, अंगावर घ्यावायचे उत्तरासंग आणि थंडी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी संघाटी हे वस्त्र, करगोटा, भिक्षापात्र, वस्तरा, सुई धागा, पाणी गाळण्याचा कपडा. भिक्खू निर्धर राहण्याची प्रतिज्ञा करतो. अन्नासाठी त्याने भिक्षा मागितली पाहिजे. भिक्षेवर त्याने आपली उपजीविका केली पाहिजे. दिवसातून एकच वेळ त्याने भोजन घेतले पाहिजे. ज्या ठिकाणी संघासाठी विहार बांधला नसेल त्या ठिकाणी त्याने झाडाखाली राहिलं पाहिजे. भिक्खू आज्ञापालनाची प्रतिज्ञा करत नाही. आपल्याहून श्रेष्ठाचा मान राखणे, औपचारिक नम्रता दाखवणे या गोष्टी श्रमणाकडून अपेक्षित असतात. भिक्खूंची मुक्ती आणि गुरु म्हणून उपयुक्तता ही त्याच्या साधनेवर अवलंबून असते. त्याने वरिष्ठांच्या ऐवजी धम्माची आज्ञा पाळायची असते. त्याच्या वरिष्ठाजवळ प्रज्ञा किंवा मोक्षदानाचे दैवी सामर्थ्य असते असे तो मानत नाही. अधःपतन किंवा उद्धार हा ज्याच्या त्याचा स्वाधीन आहे, म्हणून त्याला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे. प्रतिज्ञाभंग घडल्यास भिक्खूच्या हातून पाराजिका हा दोष होतो. पाराजिका दोषास शिक्षा म्हणजे संघातून हकालपट्टी करणे. भिक्खू आणि धार्मिक दोष. भिक्खूंकडून घडलेला प्रतिज्ञाभंग हा त्याने धर्माविरुद्ध केलेला अपराध असं समजलं जातं. या अपराधाशिवाय भिक्खूच्या बाबतीत इतरही काही अपराध मानले जात. त्यांना संघदिसेस अशी संज्ञा होती. विनयपिटकामध्ये अशा 13 अपराधांची यादी आढळते. ते पाराजिकासारखे आहेत. भिक्खू आणि प्रतिबंध. संघदिसेस आणि पाराजिका याशिवाय भिक्खूला काही प्रतिबंध किंवा नियम पाळावे लागत. गृहस्थासारखा भिक्खू वाटेल ते करू शकत नाही. यापैकी एक प्रतिबंध प्रणालीला निस्सगीय पच्चितीय अशी संज्ञा असून त्यात भिक्खूने पाळायचे 26 प्रतिबंध समाविष्ट होतात. हे प्रतिबंध चिवर, लोकरीचा बिछाना, भिक्षापात्र आणि औषधी यांच्या स्वीकृती अस्वीकृती संबंधीचे आहेत. काही प्रतिबंध सुवर्ण आणि रौप्य यांचे दान घेणे किंवा न घेणे यासंबंधीचे आहेत. काही संघाला मिळालेली मालमत्ता स्वतः स्वीकारण्याच्या आणि देवघेवीच्या कामी नेमलेल्या भिक्खू संबंधीचे आहेत. या प्रतिबंधाच्या उल्लंघनास निस्सनीय म्हणजे परतफेड आणि प्रचित्तीय म्हणजे पश्चाताप व्यक्त करणे या शिक्षा सांगितलेल्या आहेत. या प्रतिबंधाशिवाय भिक्खूला पच्चितीय या नावाचे 92 निर्बंध पाळावे लागतात. भिक्खू आणि शिष्टाचाराचे नियम. भिक्खूचे वर्तन चांगले असावे. त्याची चाल वागणूक इतरांना आदर्शवत वाटेल अशी असावी. यासाठी भगवंतांनी शिष्टाचाराचे अनेक नियम केलेले आहेत. शिष्टाचाराच्या नियमांना सेखीय धम्म अशी संज्ञा असून त्यांची संख्या एकंदरीत 75 एवढी आहे. भिक्खू आणि दोषपरीक्षा. कसं वागायचं आणि कसं वागायचं नाही यासंबंधीचे नियम केवळ औपचारिक नाहीत. त्यांना कायद्याचे स्वरूप असून त्यात आरोप ठेवणे, न्यायपरीक्षा आणि शिक्षा यांचा अंतर्भाव होई. योग्य रीतीने नियोजलेल्या न्यायमंडळाशिवाय भिक्खूला शिक्षा करता येत नसे. हे न्यायमंडळ ज्या ठिकाणी भिक्खूच्या हातून अपराध घडला त्या ठिकाणी राहणाऱ्या भिक्खूंचे बनवले जाई. न्यायमंडळासाठी लागणारी भिक्खूंची आवश्यक संख्या उपस्थित असल्याशिवाय भिक्खूंची न्यायपरीक्षा होत नसे. आरोप निश्चित असल्याशिवाय कोणत्याही न्यायपरीक्षेला कायदेशीर स्वरूप येत नसे. कोणतीही न्यायपरीक्षा
आरोपीच्या अनुपस्थितीत केल्यास तिला कायदेशीर स्वरूप येत नसे. आरोपीला स्वतःच्या बचावाची पूर्ण संधी दिली नसल्यास कोणतीही न्यायपरीक्षा कायदेशीर मानली जात नव्हती. ज्याच्यावरील आरोप सिद्ध झाला आहे त्या भिक्खूला याप्रमाणे शिक्षा देण्यात येत असे. तर्जनीय कम्म म्हणजे ताकीद देऊन सोडणे. निश्चय कर्म म्हणजे वेडा म्हणून जाहीर करणे. प्रवर्जनीय कर्म म्हणजे संघातून हकालपट्टी. उत्प्रेक्षणीय कर्म म्हणजे बहिष्कार. परिवास कर्म म्हणजे विहारातून बाहेर घालवणे. विहारातून बाहेर घालवल्यावर अब्बान कर्माचा उपयोग करता येत असे. अब्बान कर्म म्हणजे संघाचे रद्द केलेले सभासदत्व परत देणे. अब्बान कर्म हे विहारातून बाहेर घालवल्यानंतर भिक्खूने आपली वागणूक नीट ठेवून संघाचे समाधान केले आणि संघाने क्षमा केली तरच केले जात असे. भिक्खू आणि अपराध स्वीकृती. भिक्खू संघ विषयक जी अगदी नवीन आणि अपूर्व अशी संस्था भगवंतांनी निर्मिली ती म्हणजे उपोसत किंवा हातून घडलेल्या अपराधाची स्वीकृती ही संस्था आहे. अपराध किंवा दोष यासंबंधी केलेल्या नियमांचे परिपालन करावयाला लावणे शक्य आहे हे भगवंतांच्या लक्षात आले होते. पण ज्यांचे उल्लंघन झाले असता दोष किंवा अपराध घडत नसे असेही काही प्रतिबंध भगवंतांनी घालून दिले होते. त्यांच्या मते प्रतिबंधांचा शीलनिर्मिती आणि शीलसंवर्धन यांच्याशी अतिशय दाट संबंध असल्यामुळे त्यांचेही परिपालन करणे अपराधी संबंधीच्या नियमांच्या परिपालना इतके आवश्यक आहे. पण या प्रतिबंधाचे परिणामकारक रीतीने पालन करण्याचा मार्ग त्यांना आढळेना. म्हणून त्यांनी लोकांसमोर या प्रतिबंधाच्या उल्लंघनाची उघडी कबुली देणे हा उपोसताचा प्रकार शोधून काढला. हा प्रकार म्हणजे भिक्खूची सत्सद्विवेक बुद्धी संघटित करून वाममार्गी त्याचे पाऊल न पडेल अशी काळजी घेणारी शक्ती निर्माण करणे. उपोसत किंवा अपराधी कबुली देणे हे पतिमोक्ष या भिक्खू नियमांच्या उल्लंघनापुरते मर्यादित होते. उपोसतासाठी त्या त्या ठिकाणच्या भिक्खूंची सभा भरवावी लागे. दर पंधरवड्यात अशा 3 सभा भरवल्या जात. पहिली चतुर्थदशीला, दुसरी पंचमीला आणि तिसरी अष्टमीला. त्या दिवशी भिक्खूला उपवास करावा लागे. म्हणूनच कबुलीच्या दिवसाला उपोसत असं म्हणतात. सभेत एक भिक्खू पतिमोक्षातील एक एक प्रतिबंध म्हणजेच नियम वाचून दाखवी आणि उपस्थित भिक्खूंना उद्देशून तो म्हणे, तुम्ही स्तब्ध आहात यावरून तुमच्यापैकी कोणीही या प्रतिबंधनाचे उल्लंघन केलेले नाही असं मी गृहीत धरतो. हे वाक्य त्रिवार उच्चारून तो मग पुढच्या प्रतिबंधाकडे वळे. अशा तऱ्हेची उपोसताची सभा भिक्खुणी संघातही होत असे. प्रतिबंध उल्लंघनाची कबुली दिल्यास पुढे आरोप ठेवून न्यायपरीक्षा चाले. अपराध घडला असूनही एखाद्या भिक्खूने तो कबूल केला नाही तर त्याला तो अपराध करताना ज्या भिक्खूने पाहिले असेल त्या भिक्खूने तो सभेत सांगायचा. असे झाल्यावर मग अपराधी भिक्खूवर आरोप ठेवून त्याच्या न्यायपरीक्षेला सुरुवात होई. भाग दुसरा. भिक्खू आणि त्याच्याविषयी भगवान बुद्धांची कल्पना. भिक्खू कसा असावा यासंबंधी बुद्धांची कल्पना. भिक्खूकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत हे स्वतः बुद्धांनी भिक्खूंना सांगितले ते असे. जो कोणी चित्तमल धुवून टाकल्याशिवाय त्याप्रमाणे सत्य आणि संयम यांचा मान न राखता काषाय वस्त्रे धारण करण्याची इच्छा व्यक्त करतो तो ती वस्त्र परिधान करायला लायक नाही. पण ज्याने चित्तमलाचे परिमार्जन केले आहे, ज्याच्या अंगी सद्गुणाची वाढ झालेली आहे, जो सत्य आणि संयम पाळायला शिकला आहे, तोच खरोखर काषाय वस्त्रे धारण करण्यास योग्य आहे. जो मनुष्य दुसऱ्याजवळ नेहमी भीक मागतो म्हणून तो काही भिक्खू होऊ शकत नाही. जो धम्माचे पालन करतो तोच खरा भिक्खू आहे. केवळ भिक्षा मागणारा भिक्खू ठरत नाही. ज्याला दुष्टपणा स्पर्श करत नाही, जो अव्यभिचारी आहे, जो सावधानपणाने जगात परिभ्रमण करतो, तो खरोखर भिक्खू होय. सामान्य जनांना अप्राप्त असे मुक्तिसुख, विनय, शील, पांडित्य, एकांतवास आणि ध्यान यामुळेच लाभत नसून हे भिक्खू ज्याने वासनांचा क्षय केला आहे त्यालाच ते सुख संपादन करता येते असं निश्चितपणे म्हणता येईल. ज्याच्या वाणीत संयम आहे, जो विचारपूर्वक बोलतो, जो लीन आहे, जो धम्म स्पष्ट करतो, अशा भिक्खूंचे भाषण एकदम मधुर असते. धम्मात आनंद मानणारा,
धम्मात रममाण होणारा, धम्माचे चिंतन करणारा, धम्माचे सदैव स्मरण ठेवून त्याप्रमाणे वागणारा असा भिक्खू सद्धम्मापासून कधीही बाजूला होणार नाही. जे आपल्याला लाभले आहे त्याची अवहेलना करू नये, दुसऱ्याला लाभलेल्याची स्पृहाही करू नये, दुसऱ्याचा मत्सर करू नये. जो भिक्खू दुसऱ्याचा मत्सर करतो त्याला मानसिक समाधान कधीही लाभत नाही. अल्पच का होईना पण जे मिळाले आहे त्याचा जो अव्हेर करत नाही, जो शुद्धजीवी आहे, प्रमादरहित आहे, अशांची देवसुद्धा प्रशंसा करतात. जो आपले नामरूप म्हणजेच आपण असे समजत नाही आणि जो नष्ट झाला आहे त्याबद्दल दुःख करत नाही, त्याला खरोखर भिक्खू मानावे. जो भिक्खू मैत्रीत रमलेला आहे, जो बुद्ध शासनात प्रसन्न असतो, तो वासनाच्या क्षयाने प्राप्त होणारे सुखमय शांतिपद निब्बाण प्राप्त करतो. हे भिक्खू, तू ही नाव रिकामी कर. रिकामी झाली म्हणजे ती हलकी होईल. राग आणि द्वेष यांचा नाश केलास तर तू निर्वाणाला जाशील. 5 बंधनांना तोडून टाकावे, 5 बंधनांचा त्याग करावा, 5 बंधनावर मात करावी. 5 बंधनांच्या पलीकडे गेलेल्या भिक्खूला ओघतीर्ण असं म्हणतात. हे भिक्खू, ध्यान कर, प्रमादात राहू नकोस, आपले चित्त कामोपभोगात रमू देऊ नकोस. प्रज्ञेशिवाय ध्यान शक्य नाही, ध्यानाशिवाय प्रज्ञा नाही. ज्याच्याजवळ प्रज्ञा आणि ध्यान या दोन्ही गोष्टी आहेत असा पुरुष निर्वाणाच्या अगदी जवळ आहे. ज्या भिक्खूने एकांतवास केला आहे, ज्याचं मन अगदी शांत आहे, त्याला धम्माचे सम्यक आकलन झाले असता अलौकिक आनंद होतो. प्रज्ञायुक्त भिक्खूच्या जीवनाला इंद्रियावर ताबा ठेवणे, संतुष्ट असणे, धम्माने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे, ज्यांचे जीवन शुद्ध आहे, जे आलस्यरहित आहेत, अशा थोर मित्रांची संगत ठेवणे यापासून प्रारंभ होतो. आपली उपजीविका प्राप्त भिक्षेवर करेल, आपली कर्तव्ये यथायोग्य पार पाडील, तो आनंदभरात आपल्या दुःखाचा अंत करेल. स्वतःला स्वतःच जाग कर, स्वतःचीच परीक्षा कर. असा आत्मरक्षित आणि सावधान चित्त झाल्यावर हे भिक्खू, तू सुखाने राहशील. कारण मनुष्य स्वतःच आपला स्वामी आहे, जो स्वतःच आपली गती आहे. म्हणून ज्याप्रमाणे व्यापारी उमद्या घोड्याला आपल्या ताब्यात ठेवतो, त्याप्रमाणे मनुष्याने आपले नियमन करावे. जो भिक्खू अप्रमादी राहण्यात आनंद मानतो, जो अविचाराचे भय मानतो, तो आपले लहान मोठे बंध जाळून संचार करत असतो. जो भिक्खू चिंतनात आनंद मानतो, अविचाराचे भय मानतो, तो कधीही आपल्या पूर्ण अवस्थेपासून बाजूला होत नाही. तो सदैव निब्बाण सानिध्य अनुभवतो. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस बुद्धाचे ध्यान करतात. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस संघावर एकाग्र झालेले असतात. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार धम्मावर रात्रंदिवस केंद्रित झालेले असतात. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार स्वशरीराच्या सर्व क्रियांचे रात्रंदिवस ध्यान करतात. गौतमाचे शिष्य एक सदैव जागृत असतात आणि त्यांचे मन रात्रंदिवस करुणेत समाधान मानते. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचं मन रात्रंदिवस चिंतनात आनंद मानतं. संसार त्याग बिकट आहे, संसार उपभोग बिकट आहे, विहारवास बिकट आहे, गृहवास दुःखदायक आहे. समाजाबरोबर एकत्र राहणे आणि सर्व गोष्टी त्यांच्याबरोबरच समानतेने सेवणे हे दुःखकर आहे. परिभ्रमण करणाऱ्या भिक्खूसमोर दुःखच वाढून ठेवलेले आहे. ज्याच्या ठिकाणी धम्मश्रद्धा आहे, शील आणि यश यांनी जो ऐश्वर्यवान आहे, तो कुठेही गेला तरी सर्वत्र पूजनीय ठरतो. भिक्खू आणि तपस्वी. भिक्खू म्हणजे तपस्वी आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. स्वतः भगवंतानीच निग्रोध नावाच्या परिव्राजकाबरोबर झालेल्या संवादात या प्रश्नाचे नकारात्मक उत्तर दिलंय. एकदा भगवंत राजगृहाजवळील गृध्रकुटावर राहत होते. त्यावेळी उंदुबरिका राणीच्या उद्यानामध्ये राहणाऱ्या पुष्कळशा परिव्राजकांमध्ये निग्रोध नावाचा एक परिव्राजक होता. त्या सुमारास भगवंत गृध्रकुटावरून उतरून
सुमंगंगा नदीच्या काठावर ज्या ठिकाणी मोरांना दाणे घालेत त्या ठिकाणी मोकळ्या हवेत येरझारा घालत होते. त्यावेळी निग्रोधाने भगवंतांना येरझारा घालताना पाहिले. तेव्हा तो आपल्या परिव्राजक अनुयायांना म्हणाला, कृपा करून शांत राहा. श्रमण गौतम सुमंगधेच्या तीरावर आहेत. त्यांच्या सांगण्यावरून सगळे परिव्राजक स्तब्ध राहिले. नंतर भगवंत परिव्राजक निग्रोधाजवळ गेले. निग्रोध त्यांना म्हणाला, भगवंत या, मी आपले स्वागत करतो. आपण इथे आगमन करण्याचा निश्चय करण्यापूर्वी पुष्कळच विचार केला असावा. या इथे सिद्ध असलेल्या आसनावर आपण बसावे. पुढे केलेल्या आसनावर भगवंत स्थानापन्न झाले. निग्रोध भगवंतापेक्षा एका ठेंगण्या आसनावर त्यांच्याच बाजूला बसला. नंतर निग्रोध भगवंतांना म्हणाला, श्रमण गौतम, आमच्या या चमूत आले आहेत त्यांना आम्ही एक प्रश्न विचारतो. भगवंतांचा धर्म काय? आपल्या शिष्यांना ते काय धर्मविनय शिकवतात? आणि असे भगवंतांनी आत्मसुखप्राप्ती शिकवलेले शिष्य कशाला शरण जातात? त्यांच्या सदाचरणाची मुख्य तत्व कोणती आहेत? भगवंत म्हणाले, हे निग्रोध, ज्यांचा दृष्टिकोन, निष्ठा आणि श्रद्धा या भिन्न आहेत त्या आपल्या शिष्यांना आत्मसुखप्राप्तीसाठी मी काय शिकवतो? त्यांचे अंतिम शरण्य काय आणि त्यांची सदाचरणाची मुख्य तत्व कोणती? हे विना अभ्यास विना शिक्षण समजणं कठीण आहे. पण हे निग्रोध, तू आपल्या स्वतःच्या सिद्धांताविषयी आणि खडतर जीवननिष्ठेविषयी मला प्रश्न विचार. आत्मपिढेपासून काय साधते आणि त्यावरून काय साधत नाही याविषयी मला प्रश्न विचार. यावर निग्रोध भगवंतांना म्हणाला, भगवंत, आम्ही आत्मक्लेशाचे तप करतो. आमच्या मते आत्मक्लेश अत्यावश्यक आहेत, म्हणून आम्ही त्यांचा स्वीकार करतो. त्यापासून काय साधते आणि काय साधत नाही ते आम्हाला कृपा करून सांगा. भगवंत म्हणाले, निग्रोध, कल्पना कर की एक परिव्राजक वस्त्रविरहित फिरतो. त्याला काही विशिष्ट सवयी आहेत. तो आपला हात चाटतो, आपल्याकडे येणाऱ्यांना काही मान देत नाही, त्यांच्याकडे मुद्दाम आणलेले किंवा तयार केलेले तो काहीच घेत नाही, आमंत्रणे स्वीकारत नाहीत. ज्यात अन्न शिजवले आहे त्या भांड्यातलं, उंबरट्याच्या आत ठेवलेलं, उखळातलं, काट्याकुट्यावरचं, जात्यातलं यापैकी तो काहीच घेत नाही. त्याप्रमाणेच एकत्र भोजन करत असलेल्या दोन माणसांचे, गर्भवती स्त्रीचे, बाळंती जवळचे, संभुक्त स्त्रीजवळचे, दुष्काळातले, कुत्राजवळ असला तर तिथले, ज्या ठिकाणी माशा भणभणत आहेत तिथले अन्न तो स्वीकारत नाही. मत्स्य, मांस, तीव्र मादक पेये किंवा पेज सुद्धा घेत नाही. असा तो परिव्राजक असेल. तो कदाचित एकाच घरचे मागणारा, एकच घास खाणारा किंवा 2 घरी मागणारा, 2 घास खाणारा, 7 घरी मागणारा, 7 घास खाणारा असेल. तो 1-2 अथवा दानावर उपजीविका करत असेल. तो प्रतिदिवशी एकदाच किंवा 2 दिवसातून एकदा किंवा 7 दिवसातून एकदा अन्नभक्षण करत असेल. अशा रीतीने नियमाप्रमाणे अर्ध्या अर्ध्या महिन्याच्या अंतराने अन्नसेवन करण्याची त्याची पद्धत असेल. तो शोक अथवा वनात उगवणारे तांदूळ किंवा निवार बीजे अथवा चामड्याचे तुकडे किंवा आटा किंवा भाताचा कोंडा, भाताचे पीठ किंवा कणी किंवा तेलबीजे किंवा गवत किंवा गाईचे शेण किंवा रानातील वाऱ्याने पडणारी फळे किंवा फुले खाऊन राहत असेल. तो जाडे भरडे तागाचे कापड किंवा प्रेतावरून फेकून दिलेल्या चिंध्या किंवा तिरीटा झाडाची वल्कले किंवा काळविटाची कातडी किंवा कुशजंतू अथवा मनुष्य केसापासून अथवा घोड्याच्या केसापासून बनवलेली कांबळी अथवा घुबडाच्या पिसापासून बनवलेले कापड वापरत असेल. त्याला डोक्याचे आणि दाढीचे केस उपटून टाकण्याची सवय जडलेली असेल. तो सदैव उभा राहणारा, टाचांवर बसणारा आणि टाचांवर बसूनच पुढे सरकण्याचे श्रम करणारा, काट्याच्या अथवा लोखंडाच्या मेखांच्या बिछाण्यावर पहुडणारा, लाकडी फळीवर अथवा जमिनीवर एकाच कुशीवर झोपणारा असेल. तो मळ आणि धूळ धारणा करणारा, उघड्यावर राहणारा, वाटेल तिथे बसणारा, घाण घाणारा, पेय न पिणारा किंवा थंड पाणी पिणारा आणि सकाळ, दुपार, संध्याकाळ स्नान करणारा असा तो असेल.
हे सर्व करणाऱ्या हे निग्रोध, त्याने आत्मक्लेशाचे व्रत पाळले आहे किंवा नाही, यापैकी तुम्ही काय मानता? भगवंत, या सर्व गोष्टी त्याने केल्या तर आत्मक्लेशाचे तप त्याने पूर्ण केले आहे असे आम्ही मानणार. भगवंत म्हणाले, हे निग्रोधा, या आत्मक्लेशांचा तप करणारा माझ्या मते अनेक परीने कलंकित झालेला असतो. भगवंत, कलंकित कसा? निग्रोधा, जेव्हा परिव्राजक एखाद्या तपाचे व्रत धरतो तेव्हा त्या योगेत संतुष्ट होऊन आपले ध्येय साधले जात आहे असं तो मानू लागतो. आणि निग्रोधा, हाच परिव्राजकाला जडणारा दोष आहे. आणि हे बघ निग्रोधा, जेव्हा परिव्राजक तपाचे व्रत धरतो तेव्हा स्वतःला उच्च समजून तो दुसऱ्यांचा तिरस्कार करू लागतो. हा सुद्धा परिव्राजकीय आचरणातील कलंक आहे. निग्रोधा, आणि जेव्हा परिव्राजक तपाचे व्रत घेतो तेव्हा तो त्या व्रताने, त्या तपाच्या कल्पनाने उन्मत्त आणि मोहित होऊन निष्काळजी बनतो. हा सुद्धा कलंकच आहे. निग्रोधा, जेव्हा तपस्वी परिव्राजक तपाचे व्रत धरतो तेव्हा त्या योगाने त्याला देणग्या, कीर्ती मिळते, लोकांचे लक्ष त्याच्याकडे जाते. तो आत्मसंतुष्ट होऊन आपले ध्येय मिळाले आहे असं मानू लागतो. हा सुद्धा परिव्राजकीतील कलंकच आहे. अशा देणग्या, कीर्ती आणि लोकांची नजर आपल्याकडे ओढून घेतल्याने तो परिव्राजक स्वतःला मोठा समजून दुसऱ्यांचा द्वेष करू लागतो. हा सुद्धा परिव्राजकाचा दोष आहे. आणि पुन्हा हे निग्रोधा, दान, देणग्या आणि कीर्ती मिळवल्यानंतर आणि लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतल्यानंतर तो उन्मत्त बनून निष्काळजी होतो. हा सुद्धा तपस्व्यामधला कलंक आहे. आणि पुन्हा हे निग्रोधा, जेव्हा तपस्वी आपल्या साधनेला प्रारंभ करतो किंवा जेव्हा एखादे व्रत स्वीकारतो तेव्हा अन्नात भेद करू लागतो. तो म्हणतो, हे मला योग्य आहे, हे मला योग्य आहे. ज्याला जे योग्य वाटते त्याचा तो बुद्धिपुरस्सर निषेध करतो आणि ज्याला जे अन्न योग्य वाटते त्यासंबंधी त्याला लोभ वाटतो. त्याने तो मोहित होतो, त्याचीच तो हाव धरतो. या प्रकारच्या अन्नात काही धोका नाही, हानिकारकता नाही असं म्हणून तो त्याचा उपभोग घेतो. आणि निग्रोधा, हाही तपस्व्याच्या ठाईचा कलंकच आहे. आणि पुन्हा हे निग्रोधा, दान, धर्म, कीर्ती, लोकप्रियता, मान यांच्या लोभामुळे तो असा विचार करतो की राजा मला मान देईल, माझा सन्मान करेल, त्याचे कर्मचारी, क्षत्रिय, ब्राह्मण, गृहस्थ आणि मोठमोठे आचार्यही मला मान देतील. हा तपस्व्याच्या ठाईचा कलंक आहे. आणि हे निग्रोध, पुन्हा तो तपस्वी एखाद्या संन्याशी किंवा ब्राह्मणासंबंधी कुरकुरू लागतो. तो अमुक मनुष्य सर्व प्रकारच्या अन्नावर आपली उपजीविका करतो. तो कंदमुळं, फळ, शाक आणि धान्यबी, बिया, जत्त्यासारख्या आपल्या जबड्याने जगळतो, तरीसुद्धा लोक त्याला पवित्र मानतात. हा सुद्धा तपस्व्याच्या ठाई कलंक आहे. आणि हे निग्रोधा, पुन्हा ज्यावेळी तो तपस्वी एखाद्या श्रमणाचा, ब्राह्मणाचा लोक दानधर्माने मानसन्मान करतात त्यावेळी तो म्हणतो, सुख उपभोग करणाऱ्या या माणसाला लोक सन्मान करत आहेत, दानधर्म करून त्याची पूजा करत आहेत, आणि मी खरोखरच एवढे खडतर तप आचरित असता मला मात्र मान देत नाहीत. आणि अशा लोकांसंबंधी तो कुरकुर करू लागतो. हा सुद्धा तपस्व्याच्या ठाई कलंकच आहे. आणि हे निग्रोधा, तो तपस्वी रहस्यमय गूढता धारण करतो. तुम्हाला अमुक एक मान्य आहे का, असा आपण प्रश्न केला असता तो अमान्य असूनही तो मान्य आहे असं म्हणतो आणि मान्य असूनही अमान्य आहे असं म्हणतो. अशा पद्धतीने तो बुद्धिपुरस्सर असत्य भाषण करतो. आणि हाही त्या तपस्व्याच्या ठाईचा कलंक आहे. आणि हे निग्रोधा, पुन्हा पुन्हा तो तपस्वी क्रोधाधीन होण्याचा आणि शत्रुत्व धरण्याचा संभव आहे. हाही त्या तपस्व्याच्या ठाईचा कलंकच आहे. आणि निग्रोधा, पुन्हा तो तपस्वी ढोंगी आणि फसवा, त्याप्रमाणेच मत्सरी आणि कृपण बनण्याचा संभव असतो. तो कपटी, कावेबाज, निर्दय, पोकळडवली होतो. दुसऱ्यांसंबंधी दुष्ट वासना बाळगून तो त्यांच्या आहारी जातो. भ्रामक मतं स्वतःशी बाळगून दैवी तर्कातील सिद्धांतावर तो श्रद्धा ठेवू लागतो. आपल्या अनुभवांना चुकीचा अर्थ चिकटवू लागतो. लोभी बनून त्यागभावना विसरू लागतो.
हा सुद्धा त्या तपस्व्याच्या ठाईचा कलंकच आहे. निग्रोधा, या सगळ्या गोष्टी तप आणि आत्मक्लेश यांच्या मार्गातील कलंक आहेत असं तुला वाटत नाही का? होय भगवान, तप आणि आत्मक्लेशाच्या मार्गातील हे सर्व कलंकच आहेत. यापैकी एखाद्याच कलंकाने काय, पण सर्वच्या सर्व कलंकांनी तपस्वी दूषित होण्याचा संभव आहे. भिक्खूंनी हे असले कलंक आपल्याला जडू देता कामा नये. भिक्खू आणि ब्राह्मण. भिक्खू आणि ब्राह्मण हे एकच आहेत का, या प्रश्नाचे उत्तर सुद्धा नकारार्थीच आहे. या विषयावरील चर्चा कोणत्याही एका ठिकाणी झालेली नाही, ती सर्वत्र विखुरलेली आहे. पण भिक्खू आणि ब्राह्मण यामधील भेद सारांश रूपाने असे देता येतील. ब्राह्मण हा पुरोहित असतो. जन्म, विवाह आणि मृत्यू यांचे अनुषंगिक संस्कार करणे हे त्याचं प्रमुख कार्य असतं. माणसाला जन्मजात पाप चिकटलेले असते आणि त्याचे विधीपूर्वक प्रक्षालन करणे आवश्यक आहे. या कल्पनांमुळे, त्याप्रमाणेच ईश्वर आणि आत्मा या सिद्धांतावरील श्रद्धेमुळे हे संस्कार आवश्यक ठरले. या संस्कारासाठी पुरोहिताची आवश्यकता असते. उलटपक्षी भिक्खू हा जन्मजात पाप, ईश्वर, आत्मा यांच्यावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे संस्काराचे कारणच उरत नाही. म्हणून भिक्खू हा पुरोहित होत नाही. ब्राह्मण हा जन्माने ब्राह्मण असतो. भिक्खू हा बनावा लागतो. ब्राह्मणाला जात असते, भिक्खूला जात नसते. ब्राह्मण हा सदोदित ब्राह्मणच राहतो. कोणत्याही गुन्ह्याने किंवा पापाने ब्राह्मणाचे ब्राह्मणत्व लोप पावत नाही. पण भिक्खू एकदा भिक्खू झाल्यावर नेहमीच भिक्खू राहील असं नाही. भिक्खू हा बनविला जातो. म्हणून जर त्याचे वर्तन भिक्खूपणाला योग्य नसेल तर त्याचे भिक्खुत्व हिरावून घेतले जाऊ शकते. ब्राह्मण व्हायला मानसिक किंवा नैतिक शिक्षणाची आवश्यकता नाही. त्याच्याकडून केवळ अपेक्षा केली जाते ती ही की त्याला आपल्या धर्मविधीची माहिती असावी. भिक्खूची परिस्थिती त्याच्या अगदी उलट आहे. मानसिक आणि नैतिक शिक्षण हे त्याच्या जीवनाला रक्तासारखे आवश्यक आहे. ब्राह्मणाला स्वतःसाठी वाटेल तितकी मालमत्ता जमवण्याची सवलत आहे. भिक्खूला मात्र तसं करता येत नाही. या दोहोतील भेद लहान सहान नाही. मालमत्ता ही माणसाच्या मानसिक आणि नैतिक स्वातंत्र्याला मर्यादा घालून त्याच्या आचारविचारांना नियंत्रित करते. ती आचारविचारांमध्ये संघर्ष निर्माण करते. म्हणून ब्राह्मण परिवर्तनाच्या विरुद्ध असतात. कारण परिवर्तन म्हणजे त्यांच्या बाबतीत अधिकार आणि संपत्तीचा नाश ठरतो. भिक्खू हा संपत्तीरहित असल्याने तो मानसिक किंवा नैतिकदृष्ट्या स्वतंत्र असतो. प्रामाणिकपणा आणि सच्शील यांच्या आड स्वार्थी हेतू त्याच्या बाबतीत तरी येऊ शकत नाही. ब्राह्मण ही जात असली तरी प्रत्येक ब्राह्मण ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे. कोणत्याही धार्मिक संघटनेच्या नियमांनी तो बांधलेला नाही. आपले नियमन तो आपण स्वतःच करणारा, आपल्या जातीशी तो ज्या सामान्य हितसंबंधांनी बांधलेला आहे ती हिते अगदी भौतिक असतात. उलटपक्षी भिक्खू हा सदैव संघाचा एक घटक असतो. संघाचा घटक असल्याशिवाय कोणी भिक्खू होऊ शकेल हे शक्य नाही. भिक्खू हा स्वतःचे नियम स्वतःसारखे करत नसून तो संघाने नियंत्रित असतो. संघ ही एक आध्यात्मिक संघटना आहे. भिक्खू आणि उपासक. धम्मामध्ये भिक्खूचा धम्म आणि उपासकांचा धम्म यात विशेष भेद करण्यात आलेला आहे. भिक्खू हा ब्रह्मचर्याला बांधलेला आहे. ही गोष्ट उपासकांची नाही. त्याला लग्न करता येतं. भिक्खूला घर किंवा कुटुंब असू शकत नाही. याच्या उलट उपासकाला घर आणि कुटुंब दोन्ही गोष्टी असतात. भिक्खूला मालमत्ता बाळगता येत नाही. उपासकाला ती ठेवता येते. भिक्खूला हत्या न करण्याचा निर्बंध आहे. उपासकाला तरी तसा निर्बंध नाही. पंचशिलेचे नियम दोघांनाही पाळायचे असतात. पण भिक्खूला ते प्रतिज्ञारूप असतात. ते मोडल्यास तो शिक्षेला पात्र होतो. उपासकाच्या बाबतीत ते पाळण्याजोगे नियम या स्वरूपाचे असतात. पंचशिलेचे परिपालन हे भिक्खूच्या बाबतीत सक्तीचे असते. उपासकाच्या बाबतीत ते त्याच्या इच्छेवर अवलंबून असते. भगवंतांनी असा हा भेद का केला असावा? काहीतरी सबळ कारण असल्याशिवाय ते असा भेद करणार नाहीत. भगवंतांनी त्या भेदाचं कारण कुठेही स्पष्ट केलं नसल्यामुळे
ते तर्काने जाणावे लागते. काही असलं तरी ते कारण जाणणं आवश्यक आहे. आपल्या धम्माच्या साह्याने इहलोकी सदाचरणाचे राज्य स्थापन करावे असा भगवंतांचा उद्देश होता, यात कोणताही संशय नाही. म्हणूनच तर भगवंतांनी आपला धम्म भिक्खू किंवा उपासक असा भेद न करता सगळ्यांना शिकवला. पण भगवंतांना माहीत होतं की सामान्य माणसाला केवळ धम्म शिकवल्याने सदाचरणावर आधारलेला आदर्श समाज निर्माण होणे शक्य नाही. आदर्श हा व्यवहार्य असला पाहिजे. एवढेच नव्हे तर तो व्यवहार्य कसा आहे हे उदाहरणाने यथार्थ पटवले पाहिजे. तेव्हाच लोक त्याच्यासाठी झटतात आणि तो कृतीत उतरवण्यासाठी प्रयत्न करतात. अशी ही झटण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी आणि सामान्य माणसाला हा आदर्श अव्यवहार्य नसून व्यवहार्य आहे हे पटवण्यासाठी त्या आदर्शानुसार वर्तन ठेवणाऱ्या समाजाचे चित्र सामान्य माणसापुढे ठेवणे आवश्यक आहे. संघ म्हणजे भगवंतांनी शिकवलेल्या धम्माचे आचरण करणाऱ्या समाजाचा एक नमुना आहे. आणि म्हणूनच भगवंतांनी भिक्खू आणि उपासक यांच्यामध्ये भेद केला. भिक्खू म्हणजे बुद्धाचा आदर्श, समाजाचा मार्ग दाखवणारा प्रकाश, आणि शक्यतो त्या भिक्खूच्या पावलावर पाऊल ठेवून जाणे हे उपासकाचं काम आहे. दुसऱ्या एका प्रश्नाचं उत्तर देणं आवश्यक आहे, आणि तो प्रश्न म्हणजे भिक्खूचं कार्य कोणतं? भिक्खू केवळ व्यक्तिगत साधनेला वाहून घ्यायचे की त्यांनी लोकांना मार्गदर्शन करून त्यांची सेवा करायची? त्यांनी दोन्हीही कार्य केली पाहिजेत. व्यक्तिगत साधनेशिवाय तो मार्गदर्शनास लायक ठरत नाही. म्हणून तो स्वतःसाठी प्रथम सर्वश्रेष्ठ, धार्मिक, ज्ञानसंपन्न अशी व्यक्ती बनला पाहिजे. यासाठी त्याने व्यक्तिगत साधना करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. भिक्खू गृहत्याग करतो, पण तो जगापासून निवृत्त होत नाही. गृहत्याग करण्याचा त्याचा हेतू ज्यांना गृहासंबंधी आसक्ती वाटते, पण ज्यांचे जीवन दुःख आणि दैन्य यांनी व्याप्त असून जे असहाय्य असतात, अशा गृहस्थांची किंवा अशा लोकांची सेवा करण्याची संधी किंवा स्वातंत्र्य मिळावे हा असतो. धम्माचे मूलतत्व करुणा हे आहे, आणि त्यानुसार प्रत्येकाने प्राणीमात्रावर प्रेम केले पाहिजे आणि त्यांची सेवा केली पाहिजे. भिक्खू करुणेच्या परिपालनास अपवाद नाही. भिक्खू आध्यात्मिक संस्कारात कितीही परिपूर्ण असला तरी जर तो मानवजातीच्या दुःखाबाबत उदासीन असेल तर तो भिक्खू या संज्ञेला पात्र ठरत नाही. त्याला इतर काही संज्ञेने संबोधता येईल, पण भिक्खू या संज्ञेने संबोधता येणार नाही.